नमस्कार. तर तुम्ही पाहू शकता दादा, आता ही बागची निसवाड स्टेज चालू झालेली आहे आणि बरीचशी निसवाड इथं झालेली आहे. आता जे काही आता कडाक्याचं ऊन चालू झालेलं आहे, म्हणजे उन्हाचं जो तापमान आहे, टेम्परेचर एकदम हाय झालेलं आहे. तर शेतकऱ्यांना तुम्ही पाहू शकतात, आता जे काही पाण्याचं नियोजन आहे, तर आपण एकदम प्रॉपरली नियोजन केलं पाहिजे. म्हणजे आपण ठिबकद्वारे पाणी देतच असतो. तुम्ही पाहू शकतात, आता एक ठिबकची नळी या साईडला आहे, तर या साईडच्या ज्या मुळ्या आहेत, ते डेव्हलपमेंट होणार आहे, म्हणजे ही मुळी चालत राहणार आहे. पण त्याचसोबत तुम्ही पाहू शकतात, इकडचं जे झाडची मुळी आहे, ती साधारण ही मुळी इथपर्यंत राहते. आणि आता इकडच्या झाडाला पाणी भेटत नाही, म्हणजे इकडची मुडीला पाणी भेटत नाही, तर ही मुडी आपली जी अफेक्ट करण्याचं कार्य आहे हे थांबते. तर शेतकरी बंधूंनो, जे काही आपण प्रॉपर पाण्याचं नियोजन आहे, आपण प्रॉपर पाण्याचं नियोजन हप्त्यातून एक वेळेस म्हणजे पूर्ण खाली मोकळं पाणी दिलं पाहिजे आपल्या केळी बागाला. जर लाईटचा प्रॉब्लेम असेल आणि पाणी कमी असेल तर आपण दोन्ही बाजूने एक एक नळी पेशल आपण झाडाला दिली पाहिजे. म्हणजे दोन्ही बागेच्या ज्या आपल्या मुळ्या आहेत हे डेव्हलपमेंट होतील आणि मुळ्यांची जी ग्रोथ आहे ती चालू राहील. कारण की जर आपण निस्वाड स्टेजला जर कमी पाणी दिलं तर त्याचा देखील आपल्याला शॉक बसू शकतो. त्याच्यामुळे हप्त्यातून का होईना आपण एक वेळेस पूर्ण सरींमध्ये मोकळं पाणी, म्हणजे आपण जसं मोकळं पाणी सोडत असतो तसंच सोडा. म्हणजे जेणेकरून आपला लहान बाग असेल, आपला निस्वाड स्टेजला असेल, तर जी काही आपल्या पाण्यामुळे हानी होणारी ती होणार नाही. त्याच्यामुळे आपण पाण्याचं प्रॉपर नियोजन म्हणजे मोकळं पाणी हप्त्यातून एक वेळेस नक्की द्या.